आता निघलं काय ते फिल्टर. जे ते काय करते आपलं एक डबडं बरोबर आणते फिल्टरचं पाणी पिते. आता वाह टर्गी वाह एवढं पाणी आहे मित्रांनो. ते पण आज 2ला पिली तर उद्या 2ला पाणी. वाह अशी आता परिस्थिती आहे सध्या. काय काय ठिकाणी म्हणजे कसं पाण्या ठिकाणीच पाणी आहे. तेव्हा काही ठिकाणी म्हणजे पाण्याची किंमत कळत नाही. पाणी कायचीच आहे ती. बघा मित्रांनो हे बारकं पोर आहे ना, याला बकऱ्याची लय हाऊस आहे बघा. बकरी सुटली ना ते बकऱ्या का पळतच येते. एवढी हाऊस आहे त्याला बकऱ्याची बघा. त्याचं बघा कसं टक्कूच घातलं त्याला डोक्यात, कारण त्याला बकऱ्याशिवाय जमतच नाही. हा तेव्हा कसं बोलते काठी बिठाच्या हातात आहे बघा. ही जुनी पद्धत म्हणा मित्रांनो. बघा डोक्यात टक्कूच हे. आणि हे आमचं जे आहे ना साडूचा नातू आहे आमच्या, त्याला लय हाऊस वाटते बघा. कारण दरवर्षी तो ना माझ्याकडे येतोच नुसता पळत. तेव्हा आता बकऱ्याकडे आलाय काठी घेऊन. त्याला लय मोठी हाऊस आहे. नाही बाळा अजून काही साळत जात नाही. बारीक आहे. तर गेल्या वर्षी पण त्याचा हेडी होता, पण गेल्या वर्षी बारीक होता तो. आता ह्या वर्षी मोठा झालाय. बरं काठी घेऊन बकऱ्याकडे येतो. दररोज त्याला म्हणजे लय हाऊस वाटते बघा. आता या असं जर वळण दिलं ना ते बकऱ्या का सुद्धा राहू शकते. बकऱ्या का सुद्धा राहू शकते. पण त्याला पुढच्या वर्षी साळत घालायचं मित्रांनो. याला बघून गेला बघा कसा टकूचं म्हणजे जुन्या आमच्या मेंढपळांच्या बारक्या मुलाला ना असं टकूचं असतं. तेव्हा का बकऱ्या हुसकाय चाललाच तो. तेव्हा खांद्यावर काठी बिठी घेतोय कशी. त्याला अजून एवढं बोलता येत नाही. तर बकऱ्याचा नाद लय लागला मित्रांनो त्याला. ते बघा या मला सुद्धा दगडी आणतोय मित्रांनो. हे बाळा बकरी का भरायला लागली. इकडे ये, इकडे ये. तुझा पप्पा कुठे गेला. त्याचा पप्पा गेलाय बाहेर. तो आला आता बकरी हुसकाय आमची. हा चला 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 चला. या असं मित्रांनो जसं वळण लावेल तसं राहतंय ते. जात आपल्या मम्मी का चप्पल. जा 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 खाली काटा मोडल पायात तेव्हा का. टाटा म्हणतोय पण काय काठी हातात. खाली काटा बघ बाळा. तेव्हा कसा मेंढका तयार झाला या. असं आहे मित्रांनो. त्याला बकऱ्यांची लई हाऊस आहे. हाण नको. आज काय पाऊस नाही काय वातावरण आज व्यवस्थित दिसतंय. आज भरपूर वारं सुटले. असं आहे मित्रांनो. जसं आपण वळण लावेल तसं ते वळण लागते. या जास्त घरीच आता 2 दिवस झाले बकऱ्याच्या वाड्यावर आल्यामुळं त्याला लय हाऊस वाटते. म्हणजे बकऱ्यांची बारक्या कोकऱ्यांची लय मोठी हाऊस. आता आम्ही पण लग्नाला जातोय आणि जुनं पण आम्हाला आठवतंय. आता जे लग्न जी होत्यात ना लय जोरात. असे जोरात लग्न होते ते की मुला मुलीने चांगलं दिवस काढलं, चांगलं शिक्षण घेतलं आणि त्यांचं वय पूर्ण केलं तर त्यांचं आई वडील पण असं आहे की चांगली हाऊस करतात. काय करतात चांगली हाऊस करतात. आताच्या काळात आमच्या काळात काय आमच्या काळात आमच्या काळात म्हणजे आमच्या काळात आपला 4 मेढी रावायच्या आणि
जांभळ्याचं डाळ, आंब्याचं डाळ, असं ते लग्नात राहायचं मित्रांनो. आणि आम्ही आमचं जे मेंढपाळ जे आहे हे शेतामध्ये लग्न करायचे वावरात. कारण म्हणजे आमची जेव्हा आता ह्यो टाइम झालाय 6 वाजता, या टायमाला आमचं लग्न लागायचं जुन्या काळात. आताच लय हवसन, पण दिवस चांगला आल्या ते. दिवसाबद्दल काय वाद नाही, दिवस चांगले आले ते. पण मुला मुलींनी माझं म्हणणं की चांगलं दिवस काढाव, चांगलं शिक्षण घ्यावं आणि वय पूर्ण होऊन द्यावं. आणि मग आई वडील पण आपलं हौसेनं लग्न करते आणि एकदम आनंदाची गोष्ट आहे. कारण मुला मुलींनी काही ठिकाणी बघा आता ही पळून जाते ते, किंवा हा पळून जाते ते, या असं पळून जाव नाही, काय पुन्हा जन्म नाही. आणि तुमच्या आयुष्यात मी चांगले दिवस आलेले, त्यामुळं माझं म्हणणं चांगलं राहा, चांगलं वागा आणि चांगलं लग्न करा. पळून जायचा प्रयत्न अजिबात करू नका. आईवडिलाला वाईट वाटते, दोन्ही आईबापाला वाईट, मुलाच्या वाईट वाटते, मुलीच्या पण वाईट वाटते. या लहानाची मोठी केलेली असते आणि त्यांना पण हौस लग्नाची असती. असं आहे मित्रांनो. तर दिवस मावळा गेलाय, कळकळीने विनंती आहे, अशा गोष्टी अजिबात करू नका. कारण आमच्या काळात काय अजिबात काय नव्हतं. होतं समजा काय त्यांच्याकडे, पण ते असं एवढी हवस नाही. आपलं साधं सोपं राहायचं. त्या टायमाला माणूस पण मानून घ्यायचे आणि समाधानी राहायचे. आता तसं माणसाकडे सर्व गोष्टी झाल्या, सुविधा झाली, त्यामुळं माणूस काय करत थाटामाटात लग्न करते. आणि चांगले दिवस आल्यामुळं ते काय करणं पण गरजेचं आहे, चांगलं वागणं पण गरजेचं आहे. आता 2 वाजले त्या, 2 वाजून गेल्या त्या मित्रांनो. एका पकरी पाणी आणले ते, तुम्हाला पाणी दाखवता. पाणी पिले ते, पिऊन उभी राहिले ते. तर एवढं पाणी आहे बघा, पाण्याची लई अवस्था आहे. एवढं पाणी आहे ते देते एक डाबा. एवढं पाणी, कारण पाऊसच असा वाहून झाला नाही, त्यामुळे पाण्याची लई परिस्थिती बेकार आहे. ते पण आता 2 वाजले आत, उद्या 2 वाजताच पाणी भेटेल बघा. बघा इथं एक डबा घेते, एक दाखवतो मला. आणि काही ठिकाणी पावसाने असं केलं की माणसं वाहून घालावली, दाहिना केली, शेती घालावली, वाहून लोकांची सत्यानाश केला बघा. बघा ही एक डबा आहे बघा, ही एक डबा. पण आता काही ठिकाणी पाण्याची काय अवस्था आहे, पावसाळ्याचा दिवस असून उन्हाळा तर सोडूनच द्या. काय ठिकाणी माणसाला पाण्याची किंमत नाही, म्हणून पाण्याची किंमत नेहमी ठेवा. काय ठेवा? नेहमी पाण्याची किंमत ठेवा. पाणी नसल्यावर काय हळद होईल आपण. तर आता आमचीच हळद बघा मेंढपाळांची. आम्ही हाय तर आज पाणी पिलं, उद्या पाणी. कारण पाणी हाय काय एका बाजूला, चरणं म्हणजे खायला एका बाजूला, त्यामुळे सारखे काय त्यांना आणता येत आणि नेता येत पण नाही. पाणी आहे लांब. असं आहे मित्रांनो, नेहमी पाण्याचा आणि दुष्काळाचा विचार करणं गरजेचं आहे आणि विचार करून राहणं महत्वाच्या गोष्टी. बघा आम्ही आता बाटलीत पाणी आणले, बाटली दाखवतो मित्रांनो. काय झालं आता, पाणी सारखं पण पियाला काय. हे बघा मित्रांनो, हा बघा पाण्याची बाटली बघा. काय त्याला इलाजच नाही ना. काय झालं, इलाज ना. तेव्हा आता बकरी बनवून उभी राहायची पाणी पिऊन. आता या अर्ध पाणी पियाचं राहिलं असेल का, जे चोखनाळ आहे ना त्याला चांगलं पाणी बिसलर बाटलीचं पाहिजे. आता ते इथं का बिसलर बाटलीचं पाणी का त्याला, उद्या मनाने पाणी पिणार. काय म्हणा, उद्या मनाने तापून पाणी पिणार.
बघा अशी बकरी उभी राहिली बघा. ट्रर गिय. दरवर्षी खाणे आहे ना खोल पाण्याने भरती खोल काय भरती खोल पाण्याने भरती. आणि ह्या वर्षी पाऊस असा झाला की वाहवणी पाऊस झालाच नाही. तर गा वाहवणी पाऊसच झाला नाही. त्यामुळे अशी परिस्थिती आहे बघा. म्हणून पाण्याचा नेहमी विचार करावा, विचार करून पाणी वापरावा असं मी कळकळीने हात जोडून विनंती माझी. पाण्याचा जास्त नाश करू नये म्हणून वापर चांगला करावा. आता बघा दिवस मावळा गेलाय आता. पण असं मित्रांनो मला एक लक्ष झालं. लक्ष म्हणजे अशी आठव झाली की पहिले आपल्या एरी जे आहेत ना एरीचं पाणी पियाला इतकं सुंदर नव्हतं. त्या पाण्यासारखा नाद नव्हता माझी तेव्हा. काय त्या काळात एवढी बोर तर नव्हतंच. बोर नव्हते. आता बोर झालं. पण एरीचं पाणी आणि रांजून काय कायला रांजून आता म्हणजे माहिती पण आहे काय कायला असेल पण माहिती. पण तो रांजून पहिले अख्ख्या गावात रांजून राहील. व चेहराने घरी नसेल नाही तर अख्ख्या बाराने घरी ना रांजून असा मातीत पुरायची. त्याला बारकं जोतं बांधायची आणि त्यात तो पुरून ठेवायची. त्या रांजणात पाणी रांजून भरून ठेवायची. पण कुणी पाहुणा रावळा उन्हाचं कुणी आलं ना तर रांजणातलं पाणी रांजणात. आणि ते पण रांजणाला असा मजबूत झाकून ठेवायचा आणि बरोबर तो गाडवून ठेवला. आता काय तुमच्या बिस्लरच्या बाटल्या झाल्या. आता झाल्या बिस्लरच्या बाटल्या. फ्रीज झालं. तेव्हा रांजून म्हणजे फ्रीज होता. काय होता फ्रीज. अख्खं जुन्या लोकांचं आयुष्य गेलं त्या रांजणातलं पाणी पिऊन. आणि त्या काळात म्हणजे केवढा पैसा होता. त्या बाजरीच्या भाकरी, आपली हिरवी मिरची किंवा लाल मिरची ह्या वाटून पाटीवर वाटून त्या भाकरीवर बांधून न्यायच्या. त्या रानात भाकरी खायच्या. मग असं होतं मित्रांनो. कारण आता तो रांजून काहीकांच्या गावात चुकून एखाद्याकडे जा असला तर आज पण असू शकते जुन्या माणसाकडे. पण आताच्या नवीन माणसाकडे तर तो रांजून बघायला पण नाही. कारण त्या आम्ही रांजणाचं पाणी आम्ही पिलोय आणि ते रांजण आम्ही पाहिलेत. कारण इतकं रांजणाचं पाणी गार राहायचं ना गार सांगण्यासारखं पण नाही. ते पण असं नाही रांजून आज ठेवलाय आज आखांदही नाही कापला तरी पुन्हा उद्या ती रांजून पाणी बाहेर काढणार. त्याला धुवून सोडून परत पाणी ठेवणार. कारण त्या रांजणाची त्याची वजलई होती. आजचं पाणी उद्या जरी पिलं किंवा 4 दिवसांनी पाणी पिलं तरी त्याला त्रास नव्हता होत पाण्याला. कारण पाणी पण वरच नेलं राहील. वरच नेल पाणी. आता बघा पाणी बोरचं पाणी पण आता माणूस पिना. हिरीचा तर विषय सोडून देतात. हिरीचं पाणी कारण बाद झाल्यामुळं बाधा झाले काय ठिकाणी कंपन्या झाल्या. जो जिथं शिट्टी नाही तीच चुकून एखादी हिर चालत असेल नाही तर हिरीचं पाणी पितच नाहीत. आता निघलं काय ते फिल्टर. जे ते काय करते आपलं एक डबडं भरून आणते फिल्टरचं पाणी पिते. आता कारण आता सुविधा झाली आणि पाणी काय झालं बाधिकार झालं. हिरीचं झालं बोरचं झालं. ते माणसाला काय करते आता आजारी पण पडायला लागलं. आजारी पडल्यानंतर मग दुखणं वाढलं. पैशाची खराबी व्हायला लागली. असं माणसाला आजार पण होऊ लागलं. त्या काळात मित्रांनो म्हणजे हिरीच्या पाण्याशिवाय आणि
राजनाच्या पाण्याशिवाय पाणी नव्हतं. लोकांचं, जुन्या लोकांचं शरीर पण तसं होतं. शेतीला हे युरिया, मच्छर हे खत पूर्वीच्या काळात नव्हतं. गाय म्हशीचं खत, बकऱ्यांचं खत, म्हणजे असा लेंडी खत किंवा जनावराचं खत किंवा वावरात नेऊन टाकायची. त्यात बाजऱ्या, ज्वाऱ्या पिकवायची, गहू पिकवायची. त्यामुळे धान्य काय राहायचं, चांगलं राहायचं. त्यामुळे माणसाला आजार होत नव्हता. असं आहे मित्रांनो, मी आता इथंच थांबतो. घंटीचं बटन दाबाय, विसरू नका, असंच फ्राय करा. आता आमचा पण घरी जायचा टाइम झाला बकऱ्याचा. आम्ही पण आता निघालो दिवसभर बकऱ्या मागं दमलो. इथंच थांबतो.